तालुक्यातील अनेक समस्यांचे सखोल व सूक्ष्म प्रॉपर ज्ञान असणारा चेहरा, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि तालुक्याच्या अनेक प्रश्नांसाठी सातत्याने प्रशासनाला घाम फोडणारे एक लढवय्या व्यक्तिमत्व म्हणजे युवा नेते विक्रमभैया ढोणे यांचा अख्ख्या तालुक्याला परिचय। विधानसभेला ढोणे यांनी बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली। आमदार गोपीचंद पडळकर विजयी झाल्यानंतर ढोणे यांनी सातत्याने जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवला। जत नगर परिषदेच्या 7 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत लक्षवेधी प्रचार करत रासप व काँग्रेसच्या युतीतून निवडणूक लढवली। या निवडणुकीतून क्रमांक 2 ची मतं घेऊन कडवी झुंज दिली। एका बाजूला महाराष्ट्रात भाजपचं एक फायर ब्रँड व आक्रमक नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभ्यासू आमदार गोपीचंद पडळकर यांची अखंड राज्याला ओळख आहे। मात्र गेल्या 6 महिन्यांपासून आमदार पडळकर हे युवा नेते विक्रम ढोणे यांना भाजपात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। आतापर्यंत एकदा नव्हे तर 3 वेळा आमदार गोपीचंद पडळकर यांनी रासपाचे विक्रमभैया ढोणे यांना भाजप पक्षात प्रवेश घेण्याचा आग्रह धरलाय। जतमधील महसूल विभागातील एका कर्मचाऱ्याच्या घरगुती कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती। या ठिकाणी विक्रम ढोणे सुद्धा होते। इथंही आमदार पडळकर यांनी भाजप प्रवेशाचं आमंत्रण दिलं। तसेच 3 महिन्यापूर्वी विठ्ठलनगर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचं आयोजन केलं होतं। त्या दिवशी सुद्धा ढोणे यांना आमंत्रण दिलं। तसेच कालच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सुद्धा तेच घडलं। तुमच्या सखोल ज्ञानाचा फायदा आम्हालाही तसेच तुम्हालाही होईल, चांगली संधी देऊ असा संवाद साधत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोणे यांना भाजपात येण्याची ऑफर दिली। आता विक्रम ढोणे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। डाव्या विचारांचा पगडा व बहुजन समाजाची विचारधारा असणारे ढोणे यांना भाजपात जाणं रुचेल का, अशी ही शंका व्यक्त केली जाते आहे।